विवाह वशिष्ठजींनी लावलेला आहे. अंजना, मी स्वतः तुझ्या विवाह संस्काराला येतो आणि मी तुम्हा दोघांनाही सांगतो. म्हणजे आता हे ते जर खरोखर आपण जे वानर बघतो तसेच वानर असते तर असा काही संस्कार होतो का? असा नाही होत संस्कार, किंवा ते बोलतही नाही. तरी विधिवत अशा सगळ्या गोष्टी, सगळे संस्कार, वैदिक संस्कार वानर राज्यातही होत होते, हे मला सांगायचं त्याच्यातून. मग त्याच्यानंतर हनुमान जन्मले 12 वर्षानंतर. पण ह्याही गोष्टीला मोठं वेगळा रंग देऊन लोकांना सांगण्यात आलं की कसं झालं आणि काय झालं. तर इथं हनुमानाचा जन्म झाल्यावर त्याचंही नामकरण संस्कार करण्यात आलेले. हे बाळ जे होतं लहान होतं, अगदी तेजस्वी, अगदी दोघांच्याही आईवडिलांच्या 12 वर्ष ब्रह्मचर्याच्या तपातून जन्मलेले हे बाळ आहे. तर याच्याबद्दल एक गोष्ट सांगितली जाते पौराणिकामध्ये, अजूनही ते चालते, की हनुमानांनी लहानपणी सूर्याचं जे आहे तो सूर्य गिळाला किंवा तोंडात धरला वगैरे वगैरे ह्या गोष्टी आहेत. परंतु याच्यावर विचार केला जात नाही की हे शक्य आहे का? सूर्य केवढा, सांगितलं जातं की ह्या पृथ्वी जेवढी मोठी आहे त्याच्या 13.5 लाख पट सूर्य मोठा आहे. आणि किती उंच, किती लांब आहे, आणि तो कसा घेईल याच्याबद्दलचा सुद्धा विचार केला जात नाही. मग आता तिथं रामायणामध्ये तर तसा तो काहीच भाग नाही, पण तरीही कुठंतरी पुराणामध्ये काहीतरी लिहिलेलं असतं आणि त्याच्यामुळे मग लोक काहीतरी सांगतात. तर त्याचं जे समाधान काही लोकांनी केलं, व काय नेमकं असावं, तर काही जणांनी म्हटलं की एखादं लाल फळ एखाद्या झाडाला त्या लहान मुलानं बघितलं असेल आणि ते फळ तोंडात घेण्याचा प्रयत्न केला असेल, असा एक तर्क आहे. दुसरी एक गोष्ट अशी आहे की काही पौराणिक लोक वेदामध्ये सुद्धा राम आहे, वेदामध्ये इतिहास आहे, असं सिद्ध करण्यामध्ये सुद्धा आहेत. ते रामभद्राचार्य आहेत, ते अजूनही दावा करतात, मी ह्याच्या वेदामध्ये राम दाखवतो, वेदामध्ये हनुमान दाखवतो, त्यांचा तो दावा आहे. तर कपिल विष्णू खादती असं एक वाक्य आहे. त्याचा अर्थ आहे, कपी म्हणजे माकड असा अर्थ घेतला त्याने. माकडाला, वानराला एक नाव आहे कपी. आणि विष्णू या सूर्यालाही म्हणतात. सूर्याला जे अनेक नावं आहेत त्याच्यामध्ये सूर्याचं एक नाव आहे विष्णू. खादती म्हणजे खान आहे. तर ह्या कपीनं सूर्याला खाल्लं असा लौकिक अर्थ लोकांनी काढला. आणि मग कपी कोण आहे तर हनुमान. मग हनुमानाने सूर्याला खाल्लं, अशा प्रकारचंही एक अर्थ करून लोकांमध्ये तो प्रचलित केला गेला. आता आणखी एका विद्वानानं एक गोष्ट मांडली, विचार मांडला, की झालं असं की हे लहान बाळ आहे आणि त्यावेळेला ह्या अंजनाचे जे मामा मामी आहेत, त्याचं नाव तेजसूर्य असं काहीतरी आहे, ते विमानात बसून चालले होते आणि त्यावेळेला बाळाचा रडण्याचा आवाज त्यांना ऐकू आला. म्हणून ते उतरले. म्हणजे मुद्दाम अंजनीकडे यायसाठी ते आलेले नव्हते. ते तिथं उतरले तर अंजनाचा आहे, अंजनाचा मुलगा आहे. तर त्यांचं जे छोटंसं विमान होतं, छोटं 2 माणसं बसण्यासारखे विमान रामायण काळामध्ये होते, आणि ते विमान फार सुंदर सजवलेलं होतं आणि चमकदार मोती, बनावटी मोती ते त्याला असं लावलेले होते. आणि ते चमकदार मोती पाहून
हे बाळ त्याच्याकडं झेपावलं किंवा ते मोती त्याला घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बस हा प्रसंग त्यांनी तिथं मांडलेला आहे. महत्वाचं हे आहे की हनुमानानं सूर्य गिळाला नाही, पण ही अशा कल्पना त्याला जोडल्या गेलेल्या आहेत. आता एक गोष्ट सांगितली जाते की त्याच वेळेला हे जे बाळ आहे पहाडावरून खाली पडलं आणि मग त्या मामीलाही भीती वाटली, मामालाही भीती वाटली की एवढ्या उंचावरून बाळ खाली पडले तर आता काय झालं असेल त्याचं. पण जाऊन पाहतात तर त्याला काहीच झालं नव्हतं. तो अगदी मस्त हात पाय हलवत होता. आणि मग त्या मामानंच रविसूर्यानंच ते त्याला तुझं बाळ हे वज्रांगी आहे असं त्याला तिथं उपाधी दिली असं सांगितलं जातं. म्हणजे जसं संस्कारामध्ये अश्माभव हा शब्द येतो जातकर्मामध्ये. अश्माभव म्हणजे दगडासारखा हो, दगडासारखा मजबूत हो. हात नाही, हात आहे का हातोडा आहे असं जे म्हणतो ना, एवढा मजबूत की तू दगडावर पडलास तर दगडाच्या ठिकऱ्या व्हाव्यात पण तुला काही होता कामा नाही, अशा प्रकारचा तो एक भाग. म्हणजे शारीरिक दृष्ट्या मजबूत हो, मजबूत शरीराचा हो. तर अगदी ते बाळ तशाच मजबूत शरीराचं होतं. हे मग त्या वज्रांगीवरूनच बजरंग झालेलं आहे. बजरंग बली की जय असं आपण म्हणतो. तर हा जो हनुमान आहे तो आश्रमामध्ये गुरुकुलामध्ये शिकलेला आहे. त्याच्यामुळं तो चारीही वेदाचा पंडित. आणि ओळख रामाची त्यांची सुद्धा आहेच. बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे तेच कसे भेटले, हेच कसे भेटले, तर ते सगळं त्रिशमुख पर्वतावर त्यांची भेट झाली रामाची, लक्ष्मणाची आणि ह्या हनुमानाची. आणि त्यावेळेला पुन्हा त्यांचं जे संभाषण आहे संस्कृतमध्ये, तर ते संभाषण ऐकून राम प्रसन्न झाले असं त्याच्यामध्ये उल्लेख आहे. आणि राम लक्ष्मणाला म्हणतात की हनुमान चारही वेदाचा प्रकांड पंडित आहे. त्याला व्याकरण सुद्धा किती चांगलं असतं. एवढा आपण बोललो पण एकही चूक, एकही उच्चारण त्याचं अशुद्ध झालेलं नाही असं कौतुक हनुमानाचं लक्ष्मणाच्या समोर खुद्द रामाने केलेलं आहे. म्हणजे तो विद्वान व्यक्ती आहे. आणि मग त्यांच्यामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी झाल्या की सुग्रीवाचा मंत्री होता हनुमान. आता हे वानरामध्ये काही मंत्री प्रधान थोडंच असतात, ते राजा थोडेच असतात, परंतु हे सगळे माणसंच आहेत. आणि सुग्रीवाला बालीनं हाकलून दिलं होतं, त्याच्या पत्नीला ठेवून घेतलं होतं, त्याला देशाच्या बाहेर काढलं होतं. परंतु हनुमानाने सुग्रीवाची साथ सोडलेली नव्हती. पुन्हा बरेचसे माणसं जे सुग्रीवाचे आहेत त्यांच्या बरोबरच होते. आणि मग इथं रामाचंही त्यांचं दोघांचं एक साम्य होतं एक दुःखामध्ये. त्याचीही बायको कोणीतरी हिसकावलेली होती, यांची पळवून नेलेली होती. हे एक निमित्त झालं, परंतु उद्देश तर वेगळाच तिथं होता. तर इथं जाता जाता राम म्हणतात की चर्चा बऱ्याचशा वेळ झालेल्या आहेत की हनुमानासारखा दूत जर मला मिळाला तर मला विजय प्राप्त करण्यामध्ये कसल्याच प्रकारची शंका नाही. म्हणजे एवढी ती योग्यता आहे. तरी सगळी याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की हनुमान जे आहेत हा मनुष्यच आहे. आता अजून एक पुढची गोष्ट अशी की अगदी दिलेली सगळी कामगिरी हनुमानानं व्यवस्थितपणे पार पाडली, चोखपणे. आता सीतेचा शोध करायचा असला तरी तो गांगरून गेला होता. तो सीतेचा शोध करायला मला रामाने पाठवलं खरं, परंतु शोध लागेल का, आणि नाही लागला तर मी काय परत येऊन सांगणार. आणि मी जर सांगितलं की सीता नाही तर कोण कोण मरतील याची कल्पना त्यांनी केली. रामाला धक्का लागेल, लक्ष्मणाला लागेल, मग तिकडं अयोध्येमध्ये
कळालं तर त्या हिला कौशल्याला धक्का लागेल, अमक्याला धक्का लागेल, हे सगळे धक्का लावून मरून जातील एवढी ती भीती. कारण 8-10 महिने सीता राहिलेले लंकेमध्ये, म्हणजे 13 वर्ष पूर्ण झाल्याच्या मधल्या भागात, इतके वर्ष तर ते रामाजवळच होते. तर मग तिथं घेऊन गेल्यानंतर मग आता रावणानं त्याला मारला असेल तर, किंवा तिनं स्वतः आत्महत्या केली असेल तर, किंवा आता भीतीपोटी रावणाला स्वीकारली असेल तर, अशा अनेक कल्पना केल्याचं चित्रण हनुमानाबद्दलचं आहे. त्याच्या हनुमानाच्या काय काय मनात चालू होतं त्याचं ते चित्र. आणि मग पुन्हा प्रयत्न त्यांनी केलाच. बघायचं तर अशोक वाटिका आहे, संध्याकाळची वेळ आहे, आणि आर्य महिला ज्या आहेत ते दररोज सकाळ संध्याकाळ संध्या जरूर करतात. कदाचित या अशोक वाटिकेमध्ये सीता संध्या करायला येईल नदीच्या काठावर, आणि आपल्याला ती दिसेल किंवा त्याचा पता लागेल, अशा विचारानं तो अशोक वनाच्या जवळपास एका झाडावर जाऊन बसला. त्यानं ते बघितलं आणि मग ते बरोबर हेरलं. ते बरोबर ती संध्या करण्यासाठी आली. अनेक बाकीच्या राक्षसींनी त्याच्याबरोबर होत्या. तिला एकटे थोडं सोडलं, ते नजर काय देत होते त्याच्यानं. तिला एकटीला कधी राहू दिलं जात नव्हतं. पण तिच्या चेहऱ्यावरून ती निश्चितच चिंतित आहे, दुःखी आहे, हे मात्र दिसत होतं. त्याच्यावरून त्यांनी ते हेरलं. ते कसं बोलायचं, आणि विश्वासही पाहिजे ना, किंवा हे नेमका कोण माणूस आहे. तर त्या पद्धतीनं सीतेशी संवाद साधल्याचा, आणि मग नंतर मग रामाला त्याचा निरोप देण्याचा तो भाग आहे त्यातला. तर हे हनुमानाबद्दलचं, म्हणजे त्याच्यातली कुशलता सांगण्याचा मी सांगू लागलो. दुसरी गोष्ट अशी की बाकी जे बाली आहेत, किंवा सुग्रीव आहे, किंवा वानर राज्य आहे, तिथं रामाने लक्ष्मणाला पाठवलं. कारण सुग्रीवानं वचन दिलं होतं की म्हणजे रावणावर हमला करायचा आहे किंवा सीतेला घेऊन यायचं आहे. मग त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये रामाने काय केलं होतं की सुग्रीवाला हाताशी धरून बालीचा वध केला होता. आणि निमित्त काय होतं की तू तुझ्या धाकट्या भावाच्या पत्नीला, खरं तर धाकट्या भावाची पत्नी ही आपल्या मुलीसारखी असते, आणि तो धाकट्या भावाला बाहेर काढून तिच्या पत्नीला जवळ ठेवून घेतलास, हा अपराध त्याचा. आता तो कसा झाला, वेळ फार होईल ते सांगत बसत नाही. पण तो सुद्धा या दोघा भावामध्ये जो त्याचे वितुष्ट आलं, वैरत्व आलं, ते गैरसमजामुळं आलं. गैरसमज नाही तर अत्यंत प्रेम होतं एक दोघांमध्ये. मग आता कालावधी जर पुढं जात होता आणि सुग्रीवाची काहीच हालचाल दिसत नाही. तो आता पत्नी मिळाली, राज्य मिळालं, बाली मेला, आणि तो आता मस्त आपलं चैन विलासीमध्ये जीवन जगू लागलेला आहे. याचा राग रामाला म्हणजे जा त्याला सांगून ये. आणि मग त्यावेळेला लक्ष्मण ज्यावेळेला गेला सुग्रीवाकडे भेटायला, तर त्यावेळेला वानर राज्याचं चित्रण तिथं आहे. तर त्या वानर राजाचे जे म्हणजे रस्ते आहेत, घरं आहेत, किंवा जे काही एक शहराची किंवा नगराची जी व्यवस्था असते, ते अगदी म्हणजे आपल्यापेक्षाही पुढारलेल्या पद्धतीच्या सगळ्या व्यवस्था होत्या. एवढंच नव्हे तर लक्ष्मणानं सुग्रीवाचा ज्याला वाड्यामध्ये महालामध्ये प्रवेश केला, तर त्यावेळेला त्याला सोन्याचे आणि चांदीचे पलंग असलेले दिसले. महिला अलंकारित आहेत, अनेक प्रकारचे अलंकार, वस्त्र भारी भारी वस्त्र, अंथरूण पांघरून सुद्धा भारी भारीचे. तर हे सगळं वैभव तिथं आहे. आता हे माकडं करू शकतील का असं, वानर करू शकतील का असं, तर हा मूळ विचार करण्याचा प्रश्न आहे. तर हे सगळं वैभव त्याच्यात आहे. आता एक गोष्ट सांगून मी संपवेल की ही जी शेपटीची जी भानगड आहे, आता ही सगळी माणसंच आहेत, होय की नाही. म्हणजे माकडापासून माणसं झाली हा भाग नाही आहे, किंवा बाकीचे सगळे माकडापासून माणसं झाले आणि वानर
देशामधले सगळे अजून त्यांची शेपटी गेलीच नाही असा भाग बिलकुलही नाही. तर प्रत्येक राष्ट्राचं चिन्ह असतं, पक्षाचे चिन्ह असतात, आहे की नाही. एक निवडलेलं चिन्ह असतं आणि त्या चिन्हाबद्दल त्या माणसाच्या मनामध्ये अत्यंत श्रद्धा असते, भाव असतो. आता काही पक्षाचं एक त्यांचं चिन्ह असतं विळावंबी, आहे की नाही. ती विळावंबी घेऊन येतात. कोणाचं धनुष्य आहे, कोणाचं घड्याळ आहे, कोणाचं गाय वासरू आहे, कोणाचं काय आहे, हात आहे की नाही. किंवा ज्या त्या राष्ट्राचा वेगवेगळा ध्वज असतो आणि त्या ध्वजाबद्दल लोकांच्या मनामध्ये एवढी भावना असते की आपला शिर धडापासून वेगळं झालं तरी हरकत नाही, परंतु त्या ध्वजाची म्हणजे शान गेली नाही पाहिजे, त्याचा अपमान व्हायला नको, ही भावना त्या राष्ट्रीय लोकांच्या मनामध्ये असते. तसं वानरांचं जे राष्ट्रीय चिन्ह होतं ते लांगूल होतं. लांगूल म्हणजे शेपटी, लांगूलचा एक अर्थ आहे शेपटी. आणि ते शेपटी जी आहे ती कमरेला बांधण्याची पद्धत होती असं काही जण म्हणतात. आणि जसं शीख लोक आहेत कट्यार, कंगवा, कड हे वापरतातच, बायका काय वापरत नाहीत, परंतु पुरुषामध्ये ते असतं. तसं त्यावेळेला ते लांगूल जे आहे ते सोबत ठेवण्याची एक प्रथा होती आणि त्याच्याबद्दल फार मोठा म्हणजे अभिमान त्यांच्यामध्ये होता की आमचं हे राष्ट्रीय चिन्ह आहे. बस एवढाच भाग आहे. आता बाकी ज्या वेळेला रावणाने त्याच्या शेपटीला आग लावली असं म्हटलं जातं, आहे की नाही. आता खरोखर जर उपजत जन्मताच त्याला शेपटी जर असती तर आग लागल्यावर काय झालं असतं, काय झालं असतं सांगा, आहे की नाही. सगळा हनुमान जळाला असता, सगळा हनुमान जळाला असता. पण तसं काही झालेलं नाही आहे. अर्थात शेपटी ही हनुमानाच्या वेगळी होती आणि हनुमानानं जी आग लावली म्हणजे आता ही राग का लावली रावणानं, तर ह्या वानर लोकांचा हे अत्यंत म्हणजे श्रद्धेचं हे चिन्ह आहे, आदराचं चिन्ह आहे आणि ह्या चिन्हाचा अपमान करणं एवढाच त्याचा उद्देश होता, याचा अपमान करायचा. आता जसं एखाद्या राष्ट्राचा अपमान करायचा असेल, समजा पाकिस्तानमध्ये कोणी, भारतामध्ये कोणी पाकिस्तानी झेंडे घेऊन हिंडू लागले तर त्याचा झेंडा जर फाडला किंवा जाळला तर त्याची जशी आग होते, म्हणजे अपमानित केलं जातं. अपमानित करण्याचा प्रश्न, आणि एकट्यालाच नाही तर सगळ्या त्या राष्ट्रालाचा अपमान करण्यासारखा तो भाग आहे, एवढंच एक महत्त्वाचं. आणि म्हणून त्यांनी शेपटीला आग लावली होती. आणि मग त्या आग लावलेल्या शेपटीलाच हनुमानानं सगळी लंका जाळली नाही, कारण लंकेमध्ये सुद्धा तो तर अत्यंत श्रीमंत होता, तिथं झोपड्या नव्हत्या. मला काहीतरी तुराट्या आणल्या, इकडले ते आणलं, झोपड्या बनवल्या, आग लावल्यावर इकडून तिकडे जळत गेलं असं नाही आहे, की नाही. सोन्याचा धूर त्या काळात निघत होता, अगदी श्रीमंत बापाचा मुलगा होता तिथं काय, आणि ते राज्यही तसंच होतं. तर इथं जे महत्त्वाचे अधिकारी आहेत किंवा जे महत्त्वाचे लोक आहेत त्याला हनुमानाने टिपलं आणि त्यांच्या घरात आग लावली, त्यांच्या घरात आग. तर हे वास्तविक आहे. आणि म्हणून शेपटी लांगूल आहे म्हणून त्याला जन्मतः शेपट्या त्या वानर राष्ट्रातल्या लोकांना उगवतात अशातला तो भाग नाही, तर ते त्यांचं चिन्ह आहे एवढं समजून घेतलं म्हणजे बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे त्याचं निरसन व्हायला लागतं. आणि आपण ह्याचा जास्त जर विचारच नाही केला तर मग वेड्यासारखं आपण काहीतरी चित्रण करतो आणि मग जे दुसरे लोक आहेत ते आपली हशी उडवतात. मग अरे काय तुमचे देव, काय तुमचा अमुक, आणि आपल्याकडं मग पौराणिक लोकांकडं त्याचं उत्तर नाही. परंतु तो एक माणूसच होता, विद्वान होता, देवदूत होता, म्हणजे रामाचा दूत होता, रामाचा सखा होता, मित्र होता. शेवटपर्यंत रामाची साथ त्यांनी दिलेली आहे.
आणि रामाच्या हनुमानाच्या जोरावरच यांनी हे सगळं केलं. त्याचबरोबर जांबुवंत आहे, त्याला आपण भालू किंवा अस्वल म्हणतो, किंवा जटायू आहे त्याला आपण पक्षी मानतो. पण हे सगळे आर्य आहेत, आहे की नाही? आता जनावरं आर्य असतात का? आर्य कोणाला शब्द शोधतो तर माणसालाच शोधतो. हे सगळेच आर्य. ज्यावेळेला रावण सीतेचं अपहरण करून चालला होता, ते जात असताना सीतेनं जटायूला पाहिलं आणि तिथं काही आपले वस्त्रही सोडले आणि ती ओरडत होती, हे आर्य मला वाचवा, हा घेऊन मला कुणीतरी घेऊन चाललेला आहे, पळवून नेत आहे, ही त्याची ओरड होती. तिथून त्यांनी ते युद्धही केलं त्याचं. तर ह्या जटायूच्या बद्दल सांगितलं जातं की जटायू हा दशरथाचा चांगला मित्र होता आणि त्या जटायूला सीतेनं काय म्हटलंय? आर्य, बरं का? आणि जटायू किंवा हे संपत्ती वगैरे जे आहेत, जटायू स्वतः आपल्याबद्दल परिचय देताना म्हणतो की मी गृध्र देशाचा राजा होतो, आता राज्याचा त्याग केलाय आणि वानप्रस्थ घेतलंय आणि मी आता जंगलामध्ये साधना करत जंगलामध्ये असतो. मग त्यांनी जटा वाढवलेल्या होत्या म्हणून त्याला जटायू म्हणतात. आता पक्षी म्हणून जे म्हणतात, तर पक्षी म्हणजे पक्ष. माणसं सुद्धा पक्ष असू शकतात आणि आपण आहोत की नाही? कोणी काँग्रेस पक्षाचं आहे, कोणी BJP पक्षाचं आहे, कोणी आणखी कोण्या पक्षाचं आहे. पक्षी म्हणजे काय? ते काय पक्षी म्हणजे काय पशु आहेत का ते? आहे की नाही? आता दुसरा अर्थ आहे पक्षी या शब्दाचा, दुसरा अर्थ आहे की विद्वानाला किंवा द्विजाला पक्षी म्हणतात, पक्षाला द्विज म्हणतात. पक्षाला द्विज का म्हणतात? तर तो दोनदा जन्मतो म्हणून. आणि द्विजाला पक्षी का म्हणतात? द्विज म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. यांना पक्षी का म्हणतात? तर त्यांना दोन पंख आहेत. तुम्हाला आम्हाला सुद्धा दोन पंख आहेत, पण त्या पंखाची आपल्याला जाणीव नाही, एवढंच आहे. ज्ञान आणि कर्मरूपी दोन पंख ज्याला आहेत तो पक्षी आहे. हा त्याचा मूळ अर्थ आहे. ज्ञान आणि कर्म दोन्ही जर बरोबर असतील, दोन्ही तेवढेच ताकदवार जर ते पंख असतील, तर त्याला आपण काय म्हणतो? पक्षी. म्हणजे तो ज्ञानी आहे. म्हणजे जटायू हा ज्ञानी आहे, ज्ञानाप्रमाणे कर्म करणारा आहे, आर्य वंशाचा आहे आणि गृध्र देशाचा तो राजा सुद्धा होता आणि दशरथाचा मित्र होता. हे एवढे सगळं आहे. आता हे जांबुवंत आहेत किंवा हे नील आहे, हे सगळे वानर राष्ट्रामधलेच आहेत. ही इंजिनियर, वैद्य मोठमोठे हे तिथलेच आहेत. त्या जांबुवंतांनाच संजीवनी कुठं मिळते, काय मिळते ते सांगितलेलं आहे. म्हणजे वानराला हेच थोडंच ज्ञान असतं, त्याच्यात पुरतं त्याचं ज्ञान असतं, पण एवढं विशेष ज्ञान असूच शकत नाही. म्हणून हे जरी पक्ष्यांचे, पशूंचे जरी नावं असली तरी ती एका वेगळ्या अर्थानं ते आलेली आहेत. आणि ते असलं तरी गोंधळून गडबडून जाण्याचं काही कारण नाही आहे. तर ती ही माणसंच होती, पुरुषच होते, मानव होती. हे आपल्याला बारकाईनं जरा त्याचा अभ्यास करत गेला तर ते निश्चितच जाणवायला लागतं, पटायला लागतं. तर एवढी चर्चा पर्याप्त आहे असं मला वाटतं. मी इथंच थांबतो. धन्यवाद. ओम शांती.